नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, हे जे दिसणारं रक्तदान महादान शिबिर जे चालू होतं ते वडेपुरी तालुका जिल्हा नांदेड इथे श्री माता रत्नेश्वरी मंदिर वडेपुरी इथे चालू होते. तर आम्ही काल दर्शन घ्यायला गेलो होतो. तर मग मला तिथले 2-3 काही कर्मचारी असतात ब्लड बँकेमधले, तर ते म्हणले तुम्ही द्या, काही अडचण नाही. तर मी पूर्वी 5-6 बाऱ्या दिलेल्या आहे, त्याच्यामुळं मला काही वाटत नाही म्हणून मी हां म्हणलो आणि मी रक्तदान करायचा संकल्पना केला काल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, रक्तदान दर 6 महिन्याने केलं पाहिजे. तर नांदेडची जिजाऊ ब्लड सेंटर नांदेड संचलित कॅम्प होता काल. तर मग मी गेल्यावर एक खुर्चीवर आपल्याला आरामदायक झोपून ते हातामध्ये एक प्रेस करण्यासाठी छोटा बॉल देतात आणि मग ते खाली बॅगमध्ये आपण जसं बॉलला प्रेस कराल तसं आपलं ब्लड त्या बॅगमध्ये भरते. तर तुम्हाला मी सांगू शकतो, आपण रक्तदान केलं पाहिजे. रक्तदान केल्यानं आपलं काही होत नाही, चांगलं असते. आणि रक्तदान हे केल्यामुळं माणसाचं कमी होत नसते, तर वरचीवर वाढत असते. जसं आपण हिरू उपसलं की हिरीचे झरे मोकळे होऊन पाणी वाढते, तसं बोर चालू ठेवला की पाणी वाढते, झरे मोकळे झाला. तसं आपल्या बी शरीरात रक्त तयार व्हायसाठी आपण रक्तदान केलं पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. आणि बरेच काही लोक, श्रीमंत लोक, कोणी आर्थिक दान करतात, जसं पैसे दान करतात, अन्नदान करतात, लहान लहान लेकराला वयापिणी दान करतात. तर आपण पैशानं जरी गरीब असलं तरी विचारानं श्रीमंत असलं पाहिजे, हे माझा उद्देश आहे. म्हणून मी काल रक्तदान केलेलं आहे. आणि नंतर मग रक्तदान केल्यावर मला त्याने एक प्रमाणपत्र दिलं आणि रक्तदान झाल्यानंतर थोडी चक्कर वगैरे येऊ नये म्हणून त्याने ग्लुकोज पण प्यायला दिलं होतं. तर रक्तदान करा, महादान करा.